अहमदाबादमध्ये विमानाचा अपघात का झाला याचं कारण आता समोर आलंय। शेवटच्या 40 सेकंदात पायलट सुमित सभरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी कॉल दिला। एक अशी घटना जिने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं। अहमदाबाद विमान अपघात। या अपघाताविषयी तुम्ही जे टीव्हीवर आजपर्यंत जे पाहिलं, जे काही तुम्ही ऐकलं ते अर्ध सत्य होतं। आज एक नवीन सत्य समोर आले जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। विमान कोसळण्यापूर्वी शेवटच्या 30 सेकंदाचं एक रेकॉर्डिंग आता जगासमोर आले। एक रेकॉर्डिंग ज्याने अपघाताचं खरं कारण उघड केलंय। संपूर्ण देशाला एकच प्रश्न पडला होता, विमान अपघात का घडला, चूक कोणाची होती? पण या रेकॉर्डिंगने एक सत्य बाहेर आणलंय। विमान ज्या बिल्डिंगवर कोसळल्याचं तुम्हाला दाखवण्यात आलं होतं तिथे ते कोसळलंच नाही। अपघाताची जागा दुसरीच होती। आजपर्यंत तुम्ही जे टीव्हीवर पाहिलंय ती जागा जिथे विमान कोसळलंय ती जागा अजिबात नव्हती, जागा दुसरीच होती। या अपघातात कॅप्टन समीर सबरवाल जे विमान चालवत होते यांचा जीव घेतला, पण त्याच वेळी त्यांच्याबद्दलचा देशवासियांचा अभिमान दुप्पट झालाय। कारण की या रेकॉर्डिंग मध्ये जी फक्त 40 सेकंदाची आहे, ज्यामध्ये असं काही सत्य समोर आले की ज्यामुळे कॅप्टन सबरवाल यांच्याविषयी देशाचा अभिमान दुप्पट झालाय। असं काय केलं कॅप्टन सबरवाल यांनी शेवटच्या क्षणी की ज्यामुळे पूर्ण देशातून कॅप्टन सबरवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। त्याबरोबर एका वाचलेल्या व्यक्तीने जो एकटाच या अपघातातून वाचलाय याने देखील डीडी न्यूजला एक मुलाखत दिली। त्याने त्यात काय सांगितलं, एका महिलेसोबत काय चमत्कार झाला, ती म्हणाली गणपती बाप्पानेच मला वाचवलं। या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज उलगडली जाणार आहेत। चला तर मग जाणून घेऊयात अहमदाबाद विमान अपघाताची ती कधी समोर न आलेली कहाणी। कोणतं होतं अपघाताचं खरं ठिकाण, काय आलंय रेकॉर्डिंग मध्ये बाहेर, लगेच पाहूयात। त्या दिवशी एअर इंडियाचं बोईंग 787-8 हे विमान एका लांबच्या प्रवासावर होतं। मिळालेल्या माहितीनुसार हे विमान अहमदाबाद एअरपोर्ट वरून लंडनला जायला निघालं होतं, पण त्याआधी ते विमान जवळपास 10 ते 12 तास प्रवास करून आलं होतं। हे विमान आधी पॅरिसहून दिल्लीला आलं होतं। पॅरिस हे शहर फ्रान्समध्ये आहे, तिथून ते सगळ्यात आधी दिल्लीला आलं। जवळपास 8.5 तासाचं यशस्वी अंतर त्यांनी पार केलं होतं। त्यानंतर दिल्ली विमानतळावर काही तास त्या विमानाने विश्रांती घेतली। विमानानंतर आपलं पुढचं उड्डाण भरलं दिल्ली ते अहमदाबाद। तब्बल 1 तास 50 मिनिटाचा हा प्रवास हाही अगदी सुरळीत पडला। मग विमान वाहतूक तज्ञाने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही उड्डाणामध्ये विमानाच्या कार्यप्रणाली कोणती अडचण नोंदवली गेली नव्हती, सर्व काही सामान्य होतं। पण घटना घडणार होती अहमदाबादहून जेव्हा ते विमान उडान घेणार होतं लंडनसाठी। अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरलं आणि त्याचा शेवटचा आणि सर्वात लांबचा टप्पा सुरू होणार होता। अहमदाबाद ते लंडन हे तब्बल 10 तास 50 मिनिटाचा प्रवास होता। 230 प्रवासी सीटवर बसले होते। कुणी आपल्या कुटुंबाला भेटण्याच्या ओढीसाठी तर कुणी नवीन संधीच्या शोधात लंडनला निघालं होतं। विमानामध्ये 10 कर्मचारी होते, 2 वैमानिक असा 242 जणांचा ताफा होता। विमानाची धुरा सांभाळत होते कॅप्टन समीर सबरवाल, एक अनुभवी पायलट ज्याला 30 वर्षाचा आणि तब्बल 8200 तासापेक्षा जास्त विमान उडवण्याचा दांडगा अनुभव होता। रात्रीचे 1 वाजून आणि त्या दिवशीच दुपारी 1:30 हे विमान उडायला सज्ज झालं। विमानतळावर शांतता होती। हे विमान आपल्या अंतिम प्रवासासाठी सज्ज झालं होतं। दुपारी ठीक 1:39 एअर इंडियाच्या विमानाने धावपट्टीहून आकाशात झेप घेतली। विमान हळूहळू उंची गाठत होतं। 100 फूट, 200 फूट, 300 फूट, 800 फूट, 825 फूट, सर्व काही ठीक होतं। पण पुढच्या क्षणात जे घडलं त्याची कोणीच कल्पना केली नव्हती। अचानक शहराच्या मध्यवर्ती भागात मेघानी नगरमध्ये एक भयानक आवाज झाला आणि आकाशातून आगीचा एक गोळा खाली कोसळला। हे विमान थेट बीजे मेडिकल कॉलेज म्हणजेच या कॉलेजच्या परिसरामध्ये कोसळलं। जिथं विमान कोसळलं तिथं विमानची कॅन्टीन आणि हॉस्टेल होती। तिथे काही विद्यार्थी जेवत होते तर काही जण आपल्या खोलीत होते। काही काळाच्या आत एक महाकाय स्फोट झाला, सगळीकडे किंचाळ्या आणि आगीचे लोळ पसरले। या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्वजण आणि कॉलेजच्या परिसरातील काही विद्यार्थी आणि नागरिक अशा 265 जणांचा जागीच मृत्यू झाला।
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, संपूर्ण देशावर शोककळा पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली, जखमीची विचारपूस केली. मृतदेह इतके जळाले होते की ओळख पटवणे अशक्य झालं होतं. त्यामुळे प्रशासनाने DNA चाचणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न अनुत्तरित होता की एवढा अनुभवी पायलट असताना, आधुनिक विमान असताना हा अपघात घडला कसा आणि ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी कसा घडला. या रेकॉर्डिंग मध्ये आता खरं सत्य बाहेर येणार होतं. अपघाताची जागा दुसरी होती आणि या वैमानिकाने असं काय केलं की इतके लोक मरून देखील कौतुकाची थाप त्यांना दिली जात आहे. पहा, ज्यावेळी बचाव कार्य सुरू होतं त्यावेळेस NSG ची टीम अपघाताचं कारण शोधत होती. काही तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना ती वस्तू मिळाली जी प्रत्येक विमानाचं रहस्य उलगडते, विमानाचा ब्लॅक बॉक्स. या ब्लॅक बॉक्स कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर असतो. जेव्हा या ब्लॅक बॉक्स मधील काही महत्वाच्या घटना ज्या नोंद झालेल्या आहे त्याची तपासणी झालेली आहे, डेटा तपासण्यात आलेला आहे. तपास अधिकाऱ्यांना एक धक्का बसला. पहा, हा एक अपघात नव्हता, तर त्यामध्ये एक धाडसी निर्णय लपलेला होता. होय, कॅप्टन समित सबरवाल यांनी शेवटच्या 30 सेकंदामध्ये जो निर्णय घेतला त्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचलेत. आता तुम्ही म्हणाल सगळे लोक तर मेले, पण नेमकं प्राण कोणाचे वाचले? तर ही 40 सेकंदाची रेकॉर्डिंग जी याची एक कहाणी वेगळीच आहे. पहा, टेक ऑफ नंतर काही क्षणात कॅप्टन समित सबरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला इमर्जन्सी कॉल केला. त्यांचे शब्द होते मेडे, नो थ्रस्ट, लुझिंग पॉवर, अनेबल टू लिफ्ट. आता मग याचा काय अर्थ होतो? या संदेशात अपघाताचं मूळ कारण दडलं होतं. नो थ्रस्ट. विमान वाहतूक तज्ञाच्या मते थ्रस्ट म्हणजे विमानाला पुढे ढकलणारी आणि हवेत उचलून धरणारी शक्ती जी इंजिन मधून निर्माण होते. सोप्या भाषेत सांगायचं की आपण टू व्हीलर, आपल्या मोटारसायकलला किंवा 4 चाकी गाडीला जो ऍक्सेलरेटर असतो, ऍक्सेलरेटर दाबल्यावर जसा गाडीला वेग मिळतो, तसंच थ्रस्ट हा ज्यामुळे विमानाला वेग मिळतो, उंची मिळते. तर तीच प्रणाली, तीच शक्ती, तेच कंट्रोल कॅप्टन सबरवाल सांगत होते की ते चालत नाहीयेत. दोन्ही विमान इंजिनची शक्ती जी आहे तर ती बंद झाली होती असं त्यामध्ये सांगितलं. मग या थ्रस्ट मध्ये काय प्रॉब्लेम येतो? याची कारण अनेक असू शकतात. पहिलं म्हणजे इंजिन मध्ये तांत्रिक बिघाड होणं, जसे की टर्बाईनचे ब्लेड तुटणं. दुसरं म्हणजे इंजिन पुरवठ्यात अडथळा निर्माण होणं, इंजिनाची गुणवत्ता खराब असणं. आणि तिसरं म्हणजे कंट्रोल सिस्टीम मध्ये बिघाड होणं. आधुनिक विमान इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवर चालतात. जसं थ्रस्ट कंट्रोल करणाऱ्या सेन्सरमध्ये बिघाड झाला तरी इंजिन थ्रस्ट देऊ शकत नाही. या विमानाच्या बाबतीत नेमकं काय झालं हे सविस्तर अहवालांतरच कळणार आहे. पण एक गोष्ट होती की कॅप्टन सबरवाल यांच्या हातात एक असं विमान होतं ज्याच्या पंखात शक्तीच उरली नव्हती. कल्पना करा, तुमच्याकडे फक्त 30-40 सेकंद आहे, तुमचं विमान खाली कोसळत आहे, खाली हजारो लोकांची वस्ती आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? कॅप्टन सबरवाल यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्या कृतीतून दिले. ज्या क्षणी त्यांना समजलं की हे विमान आता कोसळणार आहे, त्यांनी पाहिलं की विमान थेट मेघानीनगरच्या दाट लोकवस्तीवर जात आहे. त्या विमानात, जसं की नंतर सांगण्यात आलं, 1,25,000 लिटर इंधन होतं. म्हणजे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या 12 मोठ्या पेट्रोल टँकर इतके इंधन त्या एकट्या विमानात होतं. ते विमान जर त्या वस्तीवर कोसळलं असतं तर मृताचा आकडा शेकड्यात नाही तर हजारोंमध्ये असता. अहमदाबादच्या इतिहासातील तो सगळ्यात काळा दिवस ठरला असता. कॅप्टन सबरवाल यांनी आपल्या 30 वर्षाच्या अनुभवाचा वापर केला. त्यांनी शेवटच्या क्षणी विमानाला वळवलं. त्यांनी दाट वस्ती टाळून विमानाच्या जवळच्या मोकळ्या जागेकडे म्हणजे BJ मेडिकल कॉलेजच्या मैदानाकडे नेण्याचा प्रयत्न केला. आणि हाच प्रयत्न त्यांच्यासाठी खूप मोठी अभिमानाची बाब ठरतोय. विमान थेट इमारतीवर आदळलं नाही, ते कुठल्याही इमारतीवर आदळलं नाही, तर ते आधी मैदानावर आदळलं आणि मग त्याचे अवशेष इमारतीत घुसले. त्यांनी स्वतःच्या आणि विमान प्रवाशांच्या प्राणाची आहुती दिली, पण जमिनीवरच्या हजारो लोकांचे प्राण वाचवले. हे मोठ्या प्रमाणाचं बलिदान होतं. अपघात नव्हता, पण हे मोठं बलिदान होतं.